भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा केवळ आनंदाचा नाही, तर एका तत्वाचा, एका विचाराचा उत्सव आहे. दीपावलीच्या या तेजोमय उत्सवात एक दिवस असा येतो, ज्याला म्हणतात नरक चतुर्दशी, ज्यात प्रकाशाचा विजय केवळ बाहेर नाही, तर आपल्या अंतःकरणातही साजरा केला जातो. मित्रांनो, दिवाळीच्या सणात धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी साजरी केली जाते. याला छोटी दिवाळी, रूप चौदस आणि काली चतुर्दशी असेही म्हणतात. अश्विन वद्य चतुर्दशीस नरक चतुर्दशी हे नाव आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला व त्याच्या बंदिवासात असलेल्या 16,000 स्त्रियांना बंधमुक्त केले. नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वी परत आला. त्यावेळी त्यास मंगलस्नान घालून ओवाळण्यात आले. याची स्मृती म्हणून सूर्योदयापूर्वी स्नान करून दिवे लावतात व आनंदोत्सव साजरा करतात. मित्रांनो, सत्यभामेने श्रीकृष्णाच्या साह्याने नरकासुराला मारले अशी ही एक कथा आहे. ती कथा अशी: नरकासुराला भौमासूर असेही म्हणतात. भगवान श्रीकृष्ण आपल्या 8 पत्नीसह द्वारकेत सुखाने राहत होते. एके दिवशी स्वर्गाचा राजा इंद्र त्या ठिकाणी आला आणि त्याने त्यांना प्रार्थना केली, हे कृष्णा, प्रागज्योतिषपूरचा राक्षस राजा भौमासूर, या भौमासुराच्या अत्याचारामुळे देवतागण संकटात सापडले आहे. क्रूर भौमासुराने वरूणचे छत्र, अदितीचे कुंडल आणि देवांची रत्ने हिसकावून घेतली आणि तो त्रिलोक विजयी झाला. इंद्र म्हणाला, भौमासुराने पृथ्वीवरील अनेक राजांच्या आणि सामान्य लोकांच्या सुंदर मुलींचे अपहरण करून त्यांना आपल्या घरात कैदेत ठेवले आहे. प्रभू, आम्हाला वाचवा. इंद्राची प्रार्थना स्वीकारून भगवान श्रीकृष्णाने आपल्या प्रिय पत्नी सत्यभामासह गरुडावर स्वार होऊन प्रागज्योतिषपूरला पोहोचल्यानंतर भगवान श्रीकृष्णाने आपली पत्नी सत्यभामाच्या साह्याने प्रथम ताम्र, अंतरिक्षा, श्रवण, विभावसु, नभश्वन आणि अरुण या 6 पुत्रांसह मूर राक्षसाचा वध केला. मूर राक्षसाच्या वधाची बातमी ऐकून भौमासूर आपल्या अनेक सेनापती आणि राक्षसांच्या सैन्यासह युद्धासाठी निघाला. भौमासूरला एका स्त्रीच्या हातून मारण्याचा शाप मिळाला होता. म्हणून भगवान श्रीकृष्णाने त्यांची पत्नी सत्यभामाला आपले सारथी बनवले आणि भयंकर युद्धानंतर श्रीकृष्णाने सत्यभामेच्या मदतीने त्याचा वध केला. अशा प्रकारे भौमासुराचा वध केल्यावर श्रीकृष्णाने आपला पुत्र भागदत्त याला संरक्षण देऊन प्रागज्योतिषचा राजा बनवले. महाभारतात या युद्धामध्ये भागदत्त हा कौरवांच्या वतीने लढला होता. तर अशा प्रकारे या भौमासुराचा अंत झाला. आपल्या भारतात अनेक राज्यांमध्ये या दिवशी अभ्यंग स्नानापूर्वी कारीट नावाचं फळ फोडण्याची परंपरा आहे. ते फळ नरकासूर या राक्षसाचं प्रतीक मानलं गेलं आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नानापूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृंदावनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने हे कारीट ठेचलं जातं. अर्थात अभ्यंग स्नानाच्या पूर्वी किंवा आधी कारीट फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध केला जातो. मित्रांनो, नरकासूर म्हणजेच आपला अहंकार, लोभ आणि द्वेष. जेव्हा आपण या वाईट प्रवृत्तीचा नाश करतो, तेव्हाच आपल्या आयुष्यातील नरक चतुर्दशी घडते. म्हणून दिवे फक्त घरात नाही, तर मनातही लावायचे असतात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.